वेळ देत असताना या स्पर्धेसाठी तर या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि मी विनंती करतोय दोन्ही संघाला आपण लाईनअप केलेली आहे। मी मान्यवरांना देखील विनंती करतोय चला आपण देखील उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय श्री अमर द्विवेदी यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन समारंभ पूर्ण करणार आहोत। तर आपण लगेचच आमंत्रित करूया आपले प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे अमर सरांना मी विनंती करतोय या सर अतुल सर त्यांच्या समवेत आहेत। दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतोय या आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम यष्टांचं पूजन म्हणजेच मैदानाची देवता यष्टांचं पूजन केलं जाईल। तर आपण पाहतोय या ठिकाणी सर्वप्रथम पुष्पहार अर्पण केला जात आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे। आपण पाहतायत आजचे मान्यवर माननीय श्री अमर द्विवेदी शिवसेना पालघर शहर प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला जात आहे। त्यानंतर आपण पाहतोय धूपबत्ती या ठिकाणी नक्कीच ओवाळली जाईल। या स्पर्धेचं उद्घाटन एक सुंदर सुरुवात अमर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी 2 दिवसाची ही टुर्नामेंट आपण पाहतोय आणि मे महिना एंड मध्ये आपल्याला ही टुर्नामेंट पाहायला मिळते। सुरेख या ठिकाणी उद्घाटन समारंभासाठी आपलं वेळात वेळ काढून उपस्थित झालेले अमर सर बोला गणपती बाप्पा। सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय श्रीफल तोडून आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर अतुल सरांना मी विनंती करतोय अतुल सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते श्रीफल तोडलं जातील वंदन केलं जाईल। बोला गावदेवी माते की सुरेख सुंदर सुरुवात आपण पाहतोय उद्घाटनाची। या ठिकाणी उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण लगेचच एक फोटोशूट होईल आणि टॉस आपण करणार आहोत। दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचंय। या दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय। अगदी दोन्ही संघाला शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळतंय अतुल सर आणि अमर दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत। यांच्या शुभ हस्ते अगदी दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत। दोन्ही पालघरच्या टीम आहे गांधीनगरच्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वन मॅन शो पालघर आणि दुसऱ्या बाजूला GNCCB असं आपण पाहतोय दोन्ही संघाचं नाव। दोन्ही संघाचे कर्णधार या आपण दोन्ही संघाचे कर्णधार यायचंय। यस दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असेल। या ठिकाणी नाणेफेक केली जाईल। यस गेस केलं जाईल। सर्वप्रथम छापा आणि छापा आलेला है। अपन पाहतोय वन मैन शो पालघर टीम टॉस जीते हो क्या डिसीजन रहेगा? बैटिंग बैटिंग। और कैसा लग रहा है शिवराज में यहाँ पे आके कैसा लग रहा है?
अच्छा लग रहा है। आपके टीम को क्या मैसेज दोगे, जो पहला टीम है जो मैं चाहूँगा कि अच्छा फील्डिंग करे और अच्छा बनता कुछ फील्डिंग करो, बैटिंग करो, अच्छा खेलो। जेएनसीसी टीम, अगर आप टॉस जीतते तो क्या डिसीजन रहता? डेफिनेटली मैं फील्डिंग ही लेने वाला था, और टॉस हारा उसका मेरे को कोई गम अफसोस नहीं है। मेरे को जो चाहिए था वो मेरे को मिल गया है। जो फील्डिंग ही ले, अभी तो फील्डिंग ही मिल रहा है आपको। कितना स्कोर यहाँ पे बनाना जरूरी है और कितने तक रोकना चाहोगे? देखिए, आउटफील्ड के हिसाब से और जो हिसाब से बॉल देखा है मैंने, तो यहाँ पे 30 से 35 काफ़ी होगा, मतलब तो हम लोग 30 रन तक उनको रखना चाहेंगे। और अगर बात की जाए इस मैदान की, इस ग्राउंड की, तो थोड़ा सा ग्रास दिखाई दे रहा है, तो हल्का सा टर्न होने की चांसेस बहुत ज़्यादा है, तो क्या कहना चाहोगे आपके बॉलर के बारे में? जी जी, वो तो दिख रहा है। यहाँ पे थोड़ा मट्टी भी है आउटफील्ड पे, और पिच थोड़ा ड्राई है। टर्न स्पिन होगा, लेकिन जितना आउटफील्ड चाहिए उतना आउटफील्ड नहीं होगा, इसीलिए थोड़ा बैट्समैन को थोड़ा मेहनत करना पड़ेगा। और बॉलिंग काफ़ी इजी लग रहा है, और उतना ही हार्ड मेरे को यहाँ पे बैटिंग लग रहा है। उस हिसाब से 30 रन काफ़ी होगा यहाँ पे चेस करना। और क्या कहना चाहोगे इस जिस तरह से आयोजन किया है उसके बारे में क्या कहना चाहोगे? डेफिनेटली ग्राउंड तो बहुत अच्छा है, बहुत मेहनत की है यहाँ पे लड़कों ने। जैसे मेरा बात भी हुआ आने के बाद, काफ़ी अच्छा लग रहा है। और शिवराज वेवूर एक अच्छा नाम है अंडर आर्म बॉक्स क्रिकेट क्लब जो है हमारा एक गाँव एक संघ का, उस हिसाब से अच्छा लग रहा है और अच्छा मैनेजमेंट है, और काफ़ी बढ़िया लग रहा है ये सब। थैंक यू वेरी मच। आपको दोनों टीम को शुभकामनाएं। और एक फोटो, जिस तरह से दो कप्तान आ जाइए, एक फोटो। तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम झालाय। दोन्ही संघामधून जर पाहिलं तर नाणेफेक झालेली आहे। पहिला सामना या ठिकाणी दोन्ही गांधीनगरच्या टीम आहेत। एका बाजूला वन मॅन शो पालघर, तर दुसऱ्या बाजूला जीएनसीसी बी संघ, हे दोन्ही संघ सज्ज झालेले आपण पाहतोय। सर्वप्रथम